ताई, भाजपमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इतर पक्षातून नेत्यांचं कार्यकर्त्यांचं इन्कमिंग झालेलं आहे. त्याच्यामुळे जो मूळचा जो भाजप कार्यकर्ता आहे किंवा नेता आहे त्यांच्यामध्ये असंतोष आहे असं वाटतंय का तुम्हाला? असं नाही ग. शेवटी कसं आहे की पार्टी वाढवायची असते. आता मी 2019 आले भारतीय जनता पार्टीमध्ये. माझ्यासोबत म्हणजे ती तर जम्बो एंट्री होती, तुम्हाला आठवत असेल सगळ्यांना. तर त्यावेळेला सगळ्याला पार्टी वाढवायची असते. त्या पार्टी वाढणार कशी? जेव्हा लोक येतील. लोक काय येतात? जेवढी लोक आली त्यांना थोडी कोणी तिकीटं देत आहे. पण त्यांना विकास हवा आहे, डेव्हलपमेंट हवी आहे आणि काहीतरी चांगल्या कामामध्ये आपलासुद्धा सहभाग असावा. यासाठी लोक येत आहेत भारतीय जनता पार्टीमध्ये. जितके आले तितक्यांना तुम्ही काढा ना रेशिओ, किती लोकांना तिकीटं दिली. तर असं हे काही जे म्हटलं जातं की अरे आता हे आले मग यांना ते, असं नाही आहे. माझ्या किती सहकारी आहेत, जुन्या आहेत सहकारी, त्यांना सगळ्यांना तिकीटं मिळाली आहेत. म्हणजे असं आपण म्हणता नाही येणार की अरे यांना दिलंच नाही किंवा यांना डावलण्यात आलं आणि नवीनांना दिलं आहे. काही ठिकाणी झालं असेल पण सगळ्याच ठिकाणी नाही. आणि जेवढे काही आमच्याकडे आले त्या सगळ्यांनाच तिकीटं मिळाली अशातलाही काही भाग नाही आहे. त्यामुळे ज्यांना असं वाटतंय की येस या महाराष्ट्राच्या विकासामध्ये आमचासुद्धा खारीचा वाटा असला पाहिजे अशी ज्यांची धारणा आहे ते सगळेजण भारतीय जनता पार्टीत येतात. आणि जे येतात त्यांचं स्वागत आहे. भारतीय जनता पार्टी देशातली, महाराष्ट्रातली नाही, देशातली नाही, जगातली सगळ्यात मोठी पार्टी आहे. आणि त्यामुळे आमच्याकडे स्कोप पण खूप आहे. म्हणजे नॅशनलला बरेच लोक काम करू शकतात, स्टेटला वेगळ्या वेगळ्या ठिकाणी काम करू शकतात. आणि मग कुठेतरी आपण पण या प्रगतीचा एक धागा व्हायला पाहिजे या भावनेतून लोक येतात.